नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमचा लाडका चॅनल मराठा हिस्ट्रीवर. आपली पत्र वाचनाची मालिका अखंडित सुरूच आहे. त्याच्यात अजून एक महत्त्वाचं पत्र घेऊन आलोय. हे पत्र 1773 सालचं आहे. गंगाधर बापू फडणवीसांनी लिहिलेलं हे पत्र आहे आणि पारिवारिक पत्र आहे. हे कुठल्या ऑफिसमधनं सुटलेलं ऑफिशियल पत्र नाही. पण तरी त्याच्यातून त्यावेळच्या समाजाची काय परिस्थिती होती ते साधारण लक्षात येतं आणि लोकांचा विचार करण्याची पद्धत कशी होती. कारण माधवराव पेशव्यांबद्दल हे पत्र आहे. स्वतः पत्र मी वाचेन आणि प्रणव ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. माधवराव नुकतेच गेलेले होते. नुकतेच गेले. माधवराव गेल्यानंतरचं पत्र आहे आणि त्यामुळे तसं महत्त्वाचं पत्र आहे. सुरू करूया आपण. ये पत्राने स्क्रीनवर या. बघा वर लिहिलंय बघा. गंगाधर बापू फडणीस यांचे केशवपंत व रामचंद्र पंत यास पत्र. पुण्याहून पौषवद्य पंचमीला त्यांनी ते पत्र लिहिले असे लिहिले. इकडील वर्तमान तर आम्ही हिशोब लिहून तयार केले आहेत, परंतु पुसत कोणीच नाही. श्रीमंत सौभाग्यवती पार्वतीबाईचा विधी तिजपासून काहीच नाही. ब्रॅकेटमध्ये व्हायचा व्हावयाचा त्याविषयी बोलणे म्हणजे त्याबद्दल काही बोलणंच होत नाही. परंतु श्रीमंतास वस्त्रे झाली म्हणजे पेशवाई दिली गेली. माधवरावांच्या नंतर पत्र आहे त्यामुळे. साताऱ्यास त्या दिवसापासून मुख्य कारभारी व धनी ज्येष्ठ इतक्यांचे मनात होते जे विधी उरकावा, परंतु कनिष्ठ यांचे मनात नव्हते. त्याचे पर्याय बहुत आहेत. तेव्हा पुण्यात येऊन वचने काढून सिंहस्थ पावे तो राहविले. बघा ते आता काय म्हणतायत तर गंगाधर बापूजी फडणीस लिहितात की इकडील वर्तमान पुण्यातून ते पत्र पाठवतायत. तर आम्ही हिशोब लिहून तयार केले. फडणीस आहेत ना ते हिशोब ठेवणं त्यांची जबाबदारी आहे. तर आम्ही हिशोब तयार केले सगळे. परंतु पुसत कोणीच नाही. आम्हाला विचारणारं कोणीच नाही. हिशोब बघायलाच कोणी नाही आता. श्रीमंत सौभाग्यवती पार्वतीबाईंचा विधी. आता विधी काय तर आपल्याला माहिती आहे की पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिवराव भाऊ मारले गेले. परंतु ते मारले गेलेत ह्याचा अंदाज पुण्यात अनेक वर्ष नव्हता. बऱ्याच लोकांच्या अपेक्षा होती की ते कुठेतरी आहेत, ते नाव बदलून राहतायत किंवा ते उत्तरेमध्ये आहेत आणि फौज जमा करतायत. अशा विविध सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर अफवा म्हणूया त्याला, तर त्या उठत होत्या आणि त्यामुळे ते परत येतील अशी अनेकांना अपेक्षा होती. नुसती अपेक्षाच नव्हती तर पार्वतीबाई तिकडे नजर लावून बसली होती. त्यामुळे तिने त्या काळचा जो समाजातला विधी होता ओपन करण्याचा म्हणजे केस काढून टाकण्याचा आणि सोवळी होण्याचा, ते एक सोवळं नेसून त्या बायका राहायच्या ज्यांचे नवरे गेलेले असायचे त्या. तर तो विधी तिचा व्हायचा होता, तो झालाच नव्हता तोपर्यंत. ते श्रीमंत सौभाग्यवती पार्वतीबाईचा विधी व्हायचा त्याविषयी आता कोणी काही बोलतच नाही तिचा विधी करायचा आहे तो. तिचपासून काहीच नाही. ती स्वतःही काही म्हणत नाही. कारण तिलाही अपेक्षा लागून राहिली. कसली ती आता पुढे येईल पत्रात तेव्हा आपण बघूया ते. परंतु श्रीमंतास वस्ते झाली म्हणजे श्रीमंतांना पेशवाई मिळाली. आता इथे श्रीमंत कोणतं नारायणराव. माधवरावांनंतर पेशवाईची वस्त्र कुणाला मिळाली तर नारायणरावांना मिळाली. पण नारायणराव यांचा पुढे पत्रामध्ये कनिष्ठ असा उल्लेख आला. म्हणजे लहान आहेत ते वयाने. तर त्यामुळे मग धनी कोण होतात इथं तर त्यांच्यावरती जे नजर ठेवून आहेत आणि सगळा कारभार जे हातातनं बघताहेत तर ते धनी म्हणजे राघोबादादा इथे. साताऱ्यास त्या दिवसापासून मुख्य कारभारी व धनी. मुख्य कारभारी आहेत आता इथे सखाराम बापू. त्यांना कारभारी पद मिळालेलं होतं. सखाराम बापूंना मुख्य कारभारी केलेला आहे आणि ते सगळा कारभार बघतायत आणि धनी म्हणजे राघोबादादा ज्येष्ठ इतक्यांचे मनात होते की विधी उरकावा. आता राघोबादादा आणि सखाराम बापूंचं म्हणणं होतं की आता विधी उरकावा. आता काय ते येणार नाहीत परत. भाऊसाहेब काय परत येणार नाही. सदाशिवराव भाऊ काय परत येणार नाहीत. त्यामुळे विधी उरकावा आता. याला अजून एक कारण होतं राजनैतिक कारण. ते आता पुढे येईल पत्रामध्ये. कारण एक तोतया या दरम्यान पुण्यामध्ये होता आणि तो राजमाच तो भाऊ बनून आला होता आणि बरेच लोक त्याला सदाशिवराव भाऊ मानायला पण सुरुवात केली होती. त्याने पण थोडीफार फौज जमा केली होती. तर बरेच त्या आहेत. पुढे अखेर त्याला माधवरावांच्या काळातच शिक्षा झाली हां. आणि सुखलाल त्याचे 2 हां. सुखलाल नावाचा तो काय होता तेव्हाचा आहे तो. तर परंतु कनिष्ठ यांचे मनात नव्हते असं ते म्हणतात. कनिष्ठ म्हणजे कोणी तर नारायणराव. नारायणरावांच्या मनात नव्हतं की हा विधी व्हावा म्हणून. त्याचे पर्याय बहुत आहेत. नवरा गेलाय ठीक आहे, पण तो सोवळीच करायचं किंवा ओपन विधीच करायचं तर ह्याची काही गरज नाही. त्याचे पर्याय पुष्कळ आहेत असं कनिष्ठांचं म्हणणं होतं, नारायणरावांचं म्हणणं होतं. तेव्हा पुण्यात येऊन वचने काढून सिंहस्थ पावे तो राहविले. तेव्हा आता पुण्यामध्ये आहोत आणि सिंहस्थ म्हणजे कुंभमेळा त्या वर्षी होणार होता 1773 साली. 13 जानेवारी 73चं हे पत्र आहे. तर सिंहस्थ म्हणजे जेव्हा सिंह राशीमध्ये येतो गुरु येतो, तर त्यावेळेसचं ते सिंहस्थ असतो. कुंभमेळा भरतो त्यावेळी. तर तोपर्यंत राहाविले. त्यास पार्वतीबाईस विचारून करावे. आता तो विधी जेव्हा करायचा तेव्हा तो सिंहस्थात करूया. तोपर्यंत तो पुढे ढकललेला आहे आणि तेव्हा पण केव्हा करायचं तर पार्वतीबाईची संमती की तिला विचारून करायचा. असा आहे. समज
परंतु ती म्हणणार जे पर्वतवासी म्हणून फडशा करून टाकणे, मग विधी उरकून टाकावा, परंतु ते झालेच नाही. साकार नामकाचे मनात विधी उरकून मग ब्राह्मणात सांगावे असे आहे. बरोबर. तसा मनसुबा होता, परंतु आता ती म्हणणार म्हणजे आता पार्वतीबाई काय म्हणणार, की पर्वतवासी म्हणजे पर्वतात राहणारा कोण, तर तो तोतया जो आलेला आहे तो सुखलाल. पर्वतवासी तोतया आणून फडशा करून टाकणे. म्हणजे तो काय निकाल आहे एकदा त्याचा लावा, की तो खरंच भाऊसाहेब आहे की नाही आहे, तो तोतया आहे काय, त्याचा एकदा निकाल लागावा. मग विधी उरकून टाकावा. मग त्याप्रमाणे मग नंतर विधी करू आपण. म्हणजे मी सोवळी होईन बुवा, जर तो तोतया निघाला तर. कारण ती भाबडी आशा लावून बसली होती बिचारी. तिचे बाकीच्या ठिकाणी पण इतिहासात बरेच उल्लेख आहे, की तिला वाटायचं प्रत्येक वेळी भाऊसाहेब येतील, येतील, येतील म्हणून. परंतु ते झालेच नाही. म्हणजे तो फडशा पण आणू लागलेला नाही. सकार नामकाचे मनात विधी उरकून घ्यावा, मग ब्राह्मणास सांगावे असे आहे. सखाराम बापू जो आहे तो मागे लागला होता, की आता भाऊसाहेब काही येत नाही. धनी कोणाला करायचंय ते राजकारणात कळतच आहे. त्यामुळे आता विधी करून घ्यावा पटकन. हिला सोवळी करावं, राजकारणात हिला बाजूला करावं. म्हणजे तो एक कॉर्नर बाजूला होतो. आणि त्यानंतर मग पुण्यातले जे ब्राह्मण होते, की जे सगळे हे धर्मकार्यावरती लक्ष ठेवणार, त्यांना मग सांगावं, की नाही आम्ही विधी करून घेतला तो, ती आता सोवळी झाली आहे म्हणून. याप्रमाणे. कारभारी यांचे व फडणीसांचे विसाजी केशव लेले यांमुळे वाकडे आले आहे. फडणीसांचे घर कारभार संबंधी राहिले. तेरीख मात्र घालावी इतके करतात. श्रीमंतांचा प्रकार तर बालकृष्णच आहे, परंतु केवळ कारभारी यांचे स्वाधीन नाही. आमचे येथील तर काही पुसूच नका. बारीक सारीक गोष्टीत सुद्धा कारभारी यांस पुसावे लागते, विचारावं लागतं म्हणतात. असो. बरोबर. आता ते काय म्हणतायत पुढे, की कारभारी आणि फडणीस यांच्यामध्ये आता वितुष्ट आलेलं आहे. विसाजी केशव लेले याच्यामुळे ते वाकडं आलंय त्या 2 प्रकरणामध्ये. तो राजकारण वेगळं राहिलं. ते पुन्हा कधी पाहूया आपण. फडणीसांचं घर जे आता स्वतः फडणीसांच्या घरातनं पत्र चाललंय ना, गंगाधर बापूजी फडणीस पत्र लिहितोय. परंतु फडणीसांचं घर आता फक्त कारभारासंबंधीच राहिलंय. जर कोणाला काही पत्र पाठवायचं आहे, शिक्का घ्यायचा आहे, कुठून काही हिसाब करून घ्यायचे, हिशोब पाठवायचे, तेवढ्यापुरतंच आमचं पत्र राहिलं. बाकी आता आम्हाला कोणी विचारत नाही. तारीख मात्र घालावी इतकं म्हणजे तारीख घालतो ना आपण पत्रावर फॉर्मॅलिटीसाठी येतात बुवा. त्या काळी काय ऑफिशियल ऑर्डर्स पत्राद्वारेच निघायच्या ना सगळ्या. तर त्यामुळे ते फक्त तारीख घालावी म्हणून फडणीसाकडे येतात. इतर कोणी फडणीसांना आता विचारत नाही इथे. श्रीमंतांचा प्रकार तर बाळकृष्णच आहे. श्रीमंत म्हणजे नारायणराव. नारायणरावांबद्दल काय बोलावं? कृष्णच ते लहान आहेत वयाने आणि अजून उच्छृंखल कारभार आहे सगळं त्यांचं. लहान आहेत ते. त्यांच्याकडे अजून काही कारभार चालवावा अशी एवढी काय त्यांना बुद्धी आलेली मॅच्युरिटी नाही. बरोबर. मॅच्युरिटी आलेली नाही. बारीक-सारीक गोष्टीत सुद्धा कारभारी यास पुसावे लागते. त्यांना काही बारीक-सारीक सुद्धा जर काही करायचं असेल, तर त्यांना ते कारभाराची म्हणजे सखाराम बापूंची परवानगी घ्यावी लागते. एकंदर हे अँटी सखाराम पत्र आहे असं आपल्याला इथून दुःखामधनं दिसतं. बारीक-सारीक गोष्टीत सुद्धा कारभारी यास पुसावं लागतं. असो, पुढे वाचूया. तर आता या पत्र जे आम्ही निवडलं मुद्दाम, आता त्या पत्रातलं सगळ्यात महत्वाचा सारांश आता येईल त्या अगदी शेवटच्या 2 वाक्यात. श्रीमंत रावसाहेब गेले, याचमुळे सर्वच फसल्यासारखे झाले आहे. वाघ गेला, सारी कोल्ही राहिली आहेत. ईश्वर सत्ताप्रमाण. पूर्ण पत्राचा सारांश आहे शेवटच्या 2 वाक्यात कसा येतो बघा, की सगळी आता ही जी काय आपण नेमून दिलेला क्रम होता किंवा जी काही व्यवस्था लावलेली होती, ती व्यवस्था कोलमडली आहे आता सर. तब्दब म्हणतात ते की कोल्ही राहिलेत सगळे, धूर्त कोल्ही. रावसाहेब गेले म्हणजे माधवराव गेले. माधवराव गेल्यामुळे सगळंच फसल्यासारखं झालंय आता इथे. इथला राज्यकारभार जो आहे तो ढासळायला लागलाय सगळा. वाघ गेला. रावसाहेबांनी इथं वाघ म्हटलंय पत्रामध्ये. वाघ गेला, सारी कोली राहिली आहेत. ईश्वर सत्ता प्रमाण म्हणजे मागे जी काही भांडतायत ही सगळी छोट्या-छोट्या तुकड्यांवरून आणि हे तुझं हे माझं करत बसलेत, ती सगळी कोली आता. वाघ गेला, सारी कोली राहिली. बाकी काय ईश्वर सत्ता प्रमाण. देवावर आहे आता हो सगळं. तर देव काय यातनं काही चांगलं करून देईल तर होईल. पण आता काय पत्रलेखकाला काही अपेक्षा राहिलेली नाही याच्यातनं गंगाधर बापू बरोबर. फडणेसारखे. कारण माधवराव पेशवे गेल्यानंतर केवढा तरी मोठा म्हणजे अगदी पानपतच्या नंतर तुम्ही अगदी 72 सालपर्यंत माधवराव पेशव्यांची कारकीर्द बघितली तर ती कशी राहिली, ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. आपण सुद्धा आपल्या चॅनलवरनं पण आली आहे आणि अनेक पत्रातनं पण दिसते. तुम्ही सगळे जाणकार आहातच. तर ते गेल्यानंतर थेट वाघ गेला असं म्हणतायत आणि ते जे उरलेत आता हे सगळे जे कारस्थानी मंडळी, आपण लहानपणापासून कोल्हा म्हणजे धूर्त म्हणत आलोय. बघा हे कोल्ही राहिली म्हणतायत. हे सगळे धूर्त आहेत, स्वार्थाचे गुलाम आहेत. अशा अर्थी ते आहे, की ती सगळी कोल्ही आहे, ती आपापसात भांडत राहणार आणि वाघ जो खरा होता, ज्याच्यावर सगळं भिस्त होती, आता तोच निघून गेलाय. आणि शेवटी आता त्यामुळे सगळं दैवावर सोडून दिलेलं आहे त्यांनी. ईश्वर सत्ता प्रमाण असं म्हटलंय सर्व. बरोबर. ते एक वाक्य शेवटी टाकतो इथे मी, की ग्रँड डफ होता मराठ्यांचा जो आद्य इतिहासकार ज्याला म्हणतात. तर त्या ग्रँड डफनी लिहिलेलं एक वाक्य आहे,
की द प्लेन्स ऑफ पानिपत वर नॉट मोर फेटल टू द मराठा एम्पायर दॅन द अर्ली एंड ऑफ दिस एक्सलंट प्रिन्स. म्हणजे माधवराव गेल्यानंतरचं त्याचं हे वाक्य आहे की पानिपतच्या युद्ध पराभवामुळे जेवढं मराठेशाहीचं नुकसान झालं तेवढं नुकसान माधवराव हा लहान वयात गेल्यामुळे, माधवराव पेशवा हा लहान वयात गेल्यामुळे मराठेशाहीचं झालं, असं डफला लिहायचं. आणि बरं हे कोणी मराठ्यांकरचा कोणी लेखनिक किंवा असं कोण म्हणत नाही. त्या इंग्रजांचा म्हणजे हे इथे कोल्ही वगैरे म्हणतात, त्या धूर्तांचे बाप इंग्रज होते, धूर्त. एवढे धूर्त इंग्रज होते, त्यांच्याकडचा तो माणूस म्हणतो हे वाक्य. म्हणजे ह्याच्यातच बऱ्याच गोष्टी आल्या. बरोबर. अत्यंत महत्वाचं आहे पत्र. सामाजिक परिस्थिती, वपनविधी, सोहळी करणे वगैरे ह्या पत्रामधनं तर आपल्याला आणि कळतंच. किती आग्रही होते त्याबद्दल. आता 12-13 वर्ष उलटून गेलेत. आता सदाशिवराव भाऊ जाऊन 12 वर्ष झालेत. बघा बरोबर 13 जानेवारी. तर 14 जानेवारी तारीख धरली 61, तर बरोबर 12 वर्ष झालेत या पत्राच्या तारीख आणि पानिपतची तारीख ह्याच्यामध्ये. तर 12 वर्ष उलटून गेलं तरी आपलं तेच चालू आहे की ते विधी का उरकले नाहीये, ते उरकून घ्यावे आपलं ते चालू आहे आपलं. असो, या सगळ्या गोष्टींमुळेच पुढे काय नुकसान झालंय आपल्याला माहिती आहे. बरं, ईश्वर सत्ता प्रमाण. पाहूया आणखीन पुढे पत्र पाहत राहूया आपण. तुम्ही सगळे ट्यून इन झालात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मराठा सबस्क्राईब चॅनलला करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म जो बचाए आपकी कार को यूवी रेज, एसिड रेन या बर्ड ड्रॉपिंग से और रखे आपकी कार को नई की नई।